येथे जमलेल्या सर्व भाविक भक्तांचं, आप्तेष्टांचं, माझ्या माता भगिनींचं आणि आपल्या गणरायांच्या सेवकांचं मी इथे माझ्याकडून सहर्ष स्वागत करत आहे. आपण मला येथे आज बोलावलं आणि माझं स्वागत अत्यंत उत्तमरित्या केले, त्याबद्दल मी येथील सर्व स्थानिक जनतेचं मी आभार मानते. आज या ठिकाणी गणेशवाडीमध्ये गणेश मित्र मंडळाचे 15वे वर्ष. सालाबादप्रमाणे ह्याही वर्ष या मित्रमंडळाने आपल्या गणपतीची खूप मोठ्या प्रमाणात गणेश जयंतीचा उत्सव इथे साजरा केलेला आहे आणि खूप उत्तमरित्या कार्यक्रम आयोजित केलेला आहे. म्हणून मी ह्या गणेश भक्तांचं सर्वप्रथम खूप कौतुक करते. माता भगिनींना विनंती करते की माता भगिनींनी आपल्या स्त्री शक्तीचा जागर हा कायम लक्षात ठेवावा. आज गणरायांच्या आगमनाचा दिवस गणराय, त्यांचे माता ही स्त्री शक्ती म्हणजे माता पार्वती आहे आणि त्यांचे पिता हे भगवान शंकर आहेत. आणि देवाधिदेव शंकर भगवानांनाही जर माता नमन झाल्या नाहीत, त्यांच्या हट्टापायी त्यांनाही नतमस्तक व्हावं लागलं, मग त्या ठिकाणी स्त्री शक्तीने गणरायांच्या आगमनाचा दिवस गणराय, त्यांचे माता ही स्त्री शक्ती म्हणजे माता पार्वती आहे आणि त्यांचे पिता हे भगवान शंकर आहेत. आणि देवाधिदेव शंकर भगवानांनाही जर माता नमन झाल्या नाहीत, त्यांच्या हट्टापायी त्यांनाही नतमस्तक व्हावं लागलं, मग त्या ठिकाणी स्त्री शक्तीने ओळखावं की आपल्यामध्ये किती मोठी शक्ती आहे. आपण त्या शक्तीचा वापर करून आज ती स्त्री घर आणि बाहेर दोनही ठिकाण सांभाळते. म्हणून ह्या स्त्री वर्गाने आपली शक्ती ओळखावी, बाहेर यावं, साक्षर व्हावं. यासाठी मी त्यांना विनंती करते, आपल्या मुलांना चांगले संस्कार करावे, गणपती अथर्व शीर्ष शिकवावं, गणपती स्तोत्र शिकवावं. म्हणतात ना, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. गण म्हणजे काय? गणरायांना त्यांची सोट वाकडी आहे, त्यांचा देह मोठा आहे आणि ते कोटी सूर्यांप्रमाणे त्यांचं तेज आहे. सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. म्हणजे देवा, तू आमच्या प्रत्येक कार्यामध्ये निर्विघ्नता दे आणि ते कार्य सफल कर. आणि आजही मला आलेला अनुभव गणरायांचा मी इथे सांगू इच्छिते की आज सकाळी आपल्या खिलारी माळ्यामध्ये तिथेही आम्हाला या गणेश जयंती निमित्त आरतीचा मान मिळाला आणि आज आपल्या अर्जाची पडताळणी होती. त्या ठिकाणी मी गणरायांना विनंती केली की गणराया, तुम्ही पाहून घ्या, मी खूप प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे, तुम्ही पाहून घ्या, निर्विघ्नता द्या. आणि तितक्याच फोन आला की आपला अर्ज निर्विघ्नपणे सादर झालेला आहे. त्यामुळे आजही मला म्हणजे गणरायांप्रती जर श्रद्धा बाळगली तर ते आराध्य दैवत आहे, ते आपल्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहतात. ते करता करविता आहेत, ते सुख देतात आणि दुःख हरण करतात. म्हणून म्हणतात, गणपती अथर्व शीर्षात म्हटलंय, काही ओळी मी बोलू इच्छिते, इथे आपली परवानगी असेल थोडा वेळ घेते. म्हणून ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसि त्वमेव केवलम हर्तासि त्वमेव केवलम धर्तासि त्वमेव सर्व कल्पितम ब्रह्मासि. याचा अर्थ सांगू इच्छिते, म्हणजे तुम्हीच आहात सर्व हरण करणारे, तुम्हीच आहात सर्व करता करविता आहात आणि तुमच्या पुढे आम्ही सर्व नतमस्तक आहोत. हा ह्या ओळींचा अर्थ आहे. म्हणून सांगते, जर आपल्यामध्ये बुद्धीचं चातुर्य वाढवायचं असेल तर आपल्या ह्या तरुण पिढीला गणरायांचं गणपती अथर्व शीर्ष नक्की शिकवावं आणि त्याच्या पठणाने नक्कीच खूप फायदे होतात. आणि आता इथे सांगू इच्छिते की मीही या क्षेत्रामध्ये नवीन पदार्पण करत आहे. राजकारण नाही तर समाजकारण करण्याच्या हेतूने तरुण नेतृत्व म्हणून आपल्या लोकांसाठी, आपल्या महिला भगिनींसाठी आणि आपल्या माता बंधूंसाठी सगळे प्रश्न असावेत त्यांचे, म्हणजे माता भगिनींचे असावे, शेतकऱ्यांचे असावे वा अन्य रस्त्यांचे असावे, पाण्याचे असावे, ह्या समाजकार्याच्या दृष्टिकोनातनं मी आज या क्षेत्रात पदार्पण करत आहे. आणि तुम्हा सर्वांची म्हणजे खडकी गावाची मला साथ मिळावी. आज चेहरा जरी नवीन असला तरी ओळख मात्र जुनी आहे. मी वळती गावची, वळती गाव हे माझं माहेर आहे, राजणी गाव माझं सासर आहे. तरी आपण सर्वांनी खंबीरपणे माझ्या आणि जिल्हा परिषदेला उभे असलेल्या प्रीतीताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, हीच मी आपणा चरणी प्रार्थना करते. आणि गणरायांच्या चरणी मी प्रार्थना करते
की त्यांनी ह्या खडकी गावातील आपल्या सर्व भक्तांचे सगळ्या माता भगिनींचे आरोग्य, त्यांचं पुढील आयुष्य सुखा समाधानाचं हो, हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि थांबते. धन्यवाद ताई. या